आज आपण बोलणार आहोत देशातील सर्वात हाय व्होल्टेज निवडणुकांपैकी एक पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक. कारण इथे फक्त मतदान नाही तर खेळा होबे की सत्ता बदल होबे याचीच खरी लढत सुरू आहे. सगळ्यात आधी पाहूया काय घडलं. पहिल्या टप्प्यात तब्बल 152 जागांसाठी मतदान पार पडलं आणि इथे एक मोठा रेकॉर्ड तयार झाला. 92.88% मतदान. होय, जवळपास 93% मतदान, जे मागील निवडणुकीपेक्षा सुमारे 9 ते 10% जास्त आहे. आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. हे वाढलेलं मतदान म्हणजे सत्तेविरोधी लाट आहे का, की सत्ताधारी पक्षाला आणखीन मजबूत करण्याचा कौल आहे? चला थोडं बॅकग्राऊंड समजून घेऊया. 2021 मध्ये याच 152 जागांपैकी ममता बॅनर्जी यांच्या TMC ला 92 जागा मिळाल्या होत्या, तर भारतीय जनता पक्षाला 59 जागा मिळाल्या होत्या. आता 2026 मध्ये भाजप दावा करत आहे की पहिल्याच टप्प्यात आम्ही 100चा आकडा पार करू. पण राजकीय विश्लेषक काय सांगतात? त्यांच्या मते TMCच्या 10 ते 12 जागा कमी होऊ शकतात आणि भाजपच्या तेवढ्याच जागा वाढू शकतात. म्हणजे भाजप सत्तेत येणार असं सरळ सांगणं अजूनही घाईचं ठरेल. आता एक महत्वाचा घटक, महिला मतदार. या निवडणुकीत महिला मतदानात तब्बल 3% वाढ झाली आहे आणि हेच मतदान ममता बॅनर्जीसाठी गेम चेंजर ठरू शकतं. कारण महिला मतदार हा TMCचा कोअर वोट बँक मानला जातो. आता येतो आणखीन एक मोठा फॅक्टर, मुस्लिम मतदार. पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये मतदान झालं, ज्यात मुर्शिदाबाद सारखा मुस्लिम बहुल जिल्हा आहे. इथे 93% मतदान झालं आणि 22 जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. या भागात TMCचे वर्चस्व पारंपरिकपणे मजबूत आहे आणि भाजपला इथे फारशी संधी दिसत नाही. पण दुसरीकडे कुचबिहार जिल्ह्यात 94% मतदान झालं आणि हा भाजपचा मजबूत भाग मानला जातो. म्हणजेच दोन्ही पक्षांमध्ये काट्याची टक्कर स्पष्ट दिसते. आता पाहूया भाजपचा ग्राफ. 2011 मध्ये भाजपला इथे एकही जागा मिळाली नव्हती. 2016 मध्ये हा आकडा 3 वर गेला आणि 2021 मध्ये भाजपने थेट 59 जागांवर विजय मिळवून सर्वांना धक्का दिला. त्यामुळेच यावेळी त्यांच्या जागा अजून वाढू शकतात असं मानलं जातंय. आता येतो सगळ्यात वादग्रस्त मुद्दा, SIR प्रक्रिया. निवडणूक आयोगाने राबवलेल्या या प्रक्रियेमुळे सुमारे 10% मतदारांची नावे यादीतून वगळली गेली. यात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याचा दावा आहे, पण काही हिंदू मतदारांची नावंही कापली गेली आहेत. त्यामुळे नाराजी वाढली आणि काही विश्लेषक म्हणतात ही नाराजी मतदान वाढण्यामागचं कारण असू शकतं आणि त्याचा फटका भाजपला बसू शकतो. मात्र याचा ठोस पुरावा नाही आणि निकालानंतरच स्पष्ट होईल की याचा फायदा किंवा तोटा कोणाला झाला. आता येतो TMCचा सर्वात मोठा फॉर्म्युला, 3M. ममता बॅनर्जी, मुस्लिम मतदार आणि महिला मतदार, हे 3 घटक TMC ला पुन्हा सत्तेत आणू शकतात. दुसरीकडे भाजपने ही निवडणूक 2021 पेक्षा कमी आक्रमक पद्धतीने लढवली आहे, पण त्यांनी ग्राउंड लेवलवर स्ट्रॅटेजी मजबूत ठेवली आणि मुख्यमंत्री पदासाठी चेहरा न देता नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जात आहे. आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, हे 92.88% मतदान खरंच वाढलेलं आहे का? कारण 10% मतदारांची नावेच कापली गेली आहेत. म्हणजे प्रत्यक्षात मतदानाचा टक्का 84% आसपास असू शकतो. फक्त एकूण मतदार कमी झाल्यामुळे टक्केवारी जास्त दिसते असा दावा काही विश्लेषक करत आहेत. आता मोठं चित्र काय सांगतं? पश्चिम बंगालमध्ये सध्या सरळ लढत आहे. TMCचं वर्चस्व कायम राहणार की भाजप इतिहास रचणार? शेवटी एकच प्रश्न, हे वाढलेलं मतदार कोणाच्या बाजूने जाणार? खेळा होबे की खेळा संपले? तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.